Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Sorry for the voice. But still, whatever is the condition of voice, can you hear me? Yes. Last, Christina, you can hear? We'll pray God will lead me. आपण प्रार्थना करूया, देव आपल्याला चालवेल. Father, पिता, this morning, या सकाळच्या समयी as जसा मी get into your word, तुझ्या वचनामध्ये येतो, वचनाकडे येतो. Holy Spirit, पवित्र आत्मा, lead us. तू आम्हाला चालव. Lord, प्रभू, we know that आम्हाला ठाऊक आहे, without your direction, तुझ्या मार्गदर्शनाशिवाय we cannot move ahead. आम्ही पुढे जाऊ शकत नाही. Father, lead us. पिता, आम्ही प्रार्थना करतो. Holy Spirit, equip us. पवित्र आत्मा, तू आमचा ताबा घे. Lord, I pray that every body, soul, and spirit here will be blessed. पिता, मी प्रार्थना करते, प्रत्येक जीव, शरीर, आत्मा इथं आम्ही आशीर्वादित करतो. They will not go back the same as they are now. आता जसे आहेत ते तसे जाऊ नयेत प्रभु. Once again, we choose to give ourselves unto your safe hands. आणि प्रभु, तुझ्या हातामध्ये आम्ही देतो. In Jesus' mighty name we ask, Father. पिता, येशूच्या महान नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन. Today, आज we will be meditating upon आपण मनन करणार आहोत on the book of 1 Thessalonians पहिले थेसलोनिकरास पत्र याच्याविषयी 5 5वा अध्याय and 23 verse. 23वा वचन. We can put that on the screen also. आणि ते स्क्रीनवर पण आपण लावणार आहोत. You can see this side. इकडच्या बाजूच्या लोकांना दिसतं का? Put the scripture also. When we will study this word, जेव्हा मी या वचनाचा अभ्यास करत होते, we all will be learning something today. आणि आज आपण काहीतरी शिकणार आहोत या वचनाच्याद्वारे. It will be very small, but it is going to touch each and every one of us. हे खूप थोडकं असेल, पण आज प्रत्येकाला ते स्पर्श करून जाणार आहे. Why? Because कारण हे man is made in the likeness of his image. आणि कारणाचं हेच आहे की मनुष्याची जी निर्मिती आहे देवाच्या प्रतिमेप्रमाणे झालेली आहे. In the likeness of God's image. देवासारख्या देवाच्या प्रतिमेप्रमाणे झालेली आहे. So God is spirit. देव आत्मा आहे. We are spirit. आपण देखील आत्मा आहोत. The word of God teaches us here the three components that how we are made up of. आणि देवाचं वचन आम्हाला सांगते, 3 गोष्टी आम्हाला सांगते इथं की आम्ही कसे आहोत. It's given here the order. First is spirit. आणि इथं पहिलं जे सांगितलेलं आहे ते म्हणजे आत्मा. Second, what is second? सोल. What is third? शरीर. Body. So this is man. हे मनुष्य आहे. He is made up of all these three things. या तिन्ही गोष्टींनी देवाने त्याला बनवलेलं आहे. Spirit. Once again, spirit. पुन्हा एकदा आत्मा. Can we repeat? Can we tell man is made up of? आणि तुम्ही सांगू शकता का की मनुष्य Is made up of spirit. पहिलं आत्मा, soul,
जीव and body. शरीर. So this is how we are made up of. आणि याच्याद्वारे आपण बनवले गेलेलो आहोत. So we can see like this, another one diagram. अजून एक चित्र आहे, त्याच्याद्वारे पण आपण पाहूया. Body, शरीर, soul, आत्मा, spirit. जीव आणि आत्मा. The spirit is the inmost being. आणि आत्मा जो आहे तो आतमध्ये असं innermost being. आतमध्ये तो राहतो. And we all know this. आणि आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की Everybody know this? Yes. Is there anyone who don't know? कोणाला माहित नाहीये. Anyone new? कोण नवीन आहे? Nobody is new. कोणी नवीन नाहीये की सर्वांना ठाऊक आहे आत्मा आपल्या आतमध्ये बसतो. It's the body. शरीर. It's based on senses. आणि शरीराला एक हे आहे सेन्सेस दिले आहे. All five senses. संवेदनशील दिलेले 5 संवेदना आहेत. ध्यान इंद्रिय आहे. And soul आणि जीव जो आहे is a seat of emotions. तो जो आहे तो भावनांनी भरलेला आहे. भावना आहे त्याच्यामध्ये. And spirit आणि आत्मा जो आहे given by God देवाच्या द्वारे जो देव केलेला आहे it always craves for what is the plan of God. आणि तो नेहमी देवाची जी योजना आहे ना तो घेऊन येतो. त्याच्यामध्ये असते देवाची योजना. It craves for God's plan. हे देवाची योजना तो मध्ये असतो. So there are two types of people. दोन प्रकारचे लोक असतात. One group of people, they will be given more importance to body. एक अशा लोकांचा समूह आहे की ते शरीराला खूप महत्त्व देतात. Flesh. शरीर, देह. They speak like this. I have heard people speaking like this. मी असं ऐकलं आहे की लोक असं बोलताना ऐकलेलं आहे. Body is a temple of God. शरीर हे देवाचं मंदिर आहे. We should take care of it. आणि आम्ही याची काळजी घेतली पाहिजे. Yes, of course. होय, नक्कीच घ्यायलाच हवी. And some people speak like this. काही लोक अशा प्रकारे बोलतात. Only we should take care of inner things. आणि फक्त आतल्या ज्या गोष्टी ना त्याची आम्ही काळजी घेतली पाहिजे. Because they say God sees heart. आणि असं म्हणतात की देव फक्त हृदय पाहतो. External whatever we do, it's okay. बाहेरील जे काही बाजू कराल तुम्ही ते सर्व काही ठीक आहे. But today we need to understand that. पण आम्हाला आज हे समजून घ्यायचं आहे. We should balance both body, all the things which are given by God. आणि जे काही देवाने आम्हाला दिलं ना त्याचा समतोल आम्हाला राखायचा आहे. We cannot neglect body, we cannot neglect spirit, we cannot neglect soul. आम्ही शरीराप्रमाणे पण नाही, आत्म्याने आणि जीवाप्रमाणे पण अधिक महत्त्व त्यांना द्यायचं नाही, पण तिन्ही गोष्टींमध्ये आम्हाला समतोल साधायचा आहे. This is what the plan of God for us is. आणि हेच काही देवाची योजना आहे आमच्यासाठी. Again, if we see, we have to be preserved, blameless unto the coming of Lord Jesus. आणि जसे येशू ख्रिस्ताचे येणं होणार आहे त्यालाच आम्ही निर्दोष सापडावे. Means all these three. या तिन्ही ज्या गोष्टीमध्ये आहे ना आम्ही निर्दोष असं येशू ख्रिस्ताला दिसावे. So we need to take care of our lifestyle. आणि आमचं जी जीवनशैली आहे याची काळजी घेणं गरजेचं आहे आम्हाला. So this is very important and this is neglected today. आणि हे खूप महत्त्वाचं आहे आणि आज आम्ही पाहिलं तर हे टाळलं जाते किंवा याची कमी आहे. So today we will see how we have to grow spiritually. आणि आज आम्ही पाहणार आहे की आम्ही आत्म्यामध्ये आमची वाढ कशी व्हायला हवी. This is how we will train this inner man. आणि आतील जो मनुष्य आहे ना त्याला कशा प्रकारे आम्हाला चालवायचं आहे ते आम्ही पाहणार. If we work for the body, we are having benefits. जर आम्ही शरीराचे काम करतो तर आमच्याकडे काही फायदे आहेत. What are the benefits if we work on the body?
आणि जर आम्ही शरीराचे काम करू तर काय आम्हाला फायदा असणार आहे कोणी सांगा? 78 years. आणि 70 वर्षापर्यंत 80 वर्षापर्यंत. Some may even live more, 100 years. आणि अधिक लोक जगतात याच्यापेक्षा 100 वर्षापर्यंत. We will be strong. We will be completing the purpose of God which God has given us. आणि देवाने जो उद्देश आम्हाला दिलेला आहे तो आम्ही पूर्ण करतोय का आम्ही बळकट असं राहतो? So this is of little benefit. ते ह्या शरीराचे थोडकेच फायदे आहेत. But when we train our spirit, जेव्हा आम्ही आमच्या आत्म्याला प्रशिक्षित करतो, see, body has to be trained, spirit also has to be trained. आणि पहा की शरीराला देखील आपण प्रशिक्षित करू शकतो, तसंच आत्म्याला देखील आम्ही प्रशिक्षित करू शकतो. Without training, we can be anyhow. आणि जर आमच्यामध्ये प्रशिक्षण नसेल तर आम्ही असंच काहीतरी आहोत. Spiritual discipline is a must. आणि आत्मिक जे आज्ञाधारक किंवा शिस्तपणा आहे ते खूप गरजेचं आहे. Without discipline, we do anyhow whatever we want. आणि शिस्तीशिवाय आम्ही काही असं वेगळं करू शकतो, काही जसं मनाला वाटेल करू शकतो. Because कारण Bible teaches us that शास्त्र आम्हाला सांगतं in the book of Romans 8:5, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 5वं वचन सांगतं, कारण देहाला अनुसरून चालणारे देही गोष्टीवर मन ठेवतात, पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टीवर मन ठेवतात. So, as we are made up of two things, that is, we are having flesh, we are having spirit, but these both always they are in a conflict. आणि आपण दोन गोष्टी पाहिलेल्या आहेत इथं की नेहमी शरीर आणि आत्मा, पण ह्या दोघांमध्ये नेहमी वैर असतं, त्यांच्यात संघर्ष असतो. We can see this as soon as we get up, open our eyes from the bed, the conflict starts. आणि जसं आम्ही सकाळी झोपेतून डोळे उघडतोयच आमच्या बेड अंतरुणावरून, तिथून तो संघर्ष सुरू होतो, वैर तिथून सुरू होतो. How? कसं? Body will still sleep another 15-20 minutes. आणि शरीर असं म्हणत असतं की अजून मी 15-20 मिनिट झोप घेतो. The spirit will be telling it's time, get up and read the word. आणि आत्मा सांगत असतो की ही वेळ झालेली आहे की वचन वाचण्याची, प्रार्थना करण्याची. So here the conflict starts. In the morning, as soon as we not even get up from the bed, we open our eyes. आणि जसं आम्ही डोळे उघडतो तिथूनच आमच्यामध्ये संघर्ष चालू होतो, देहाचा आणि आत्म्याचा. Body will tell always take rest, sleep, cover, it's raining, cold. आणि शरीर नेहमी सांगत असतं अंगावर घेऊन झोप, थंडी आहे बाहेर आणि पाऊस येतोय बाहेर, असं शरीर नेहमी सांगत असतो की थोडीशी अजून झोप घे. So the answer is with us only. आणि उत्तर आमच्याकडेच आहे फक्त. Are we successful in getting up and going into the relationship with God, talking with Him, spending time with Him? आम्ही तसं तिथं झोपून पडून राहतो का की आमच्या देवासंबंध सोबतचे जे नातं आहे ते आम्ही प्रस्थापित करण्यासाठी वचनामध्ये आणि प्रार्थनेकडे आम्ही जातो का? I am telling you, if you listen this very carefully, our habits will start changing. So whatever the series will be taken about, it is building oneself. आणि जसं तुम्ही लक्षपूर्वक ऐकाल ना, तुमच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये बदल होईल आणि आम्ही काहीतरी मोठं निर्माण आणि चांगली निर्मिती आम्ही करणार. Little by little changes will make a great change. आणि थोडक्या गोष्टींमध्ये बदल झाला ना, मोठ्या गोष्टीला ते निर्माण करते. If we, first thing is we need to
we should have desire to get change ourselves. आणि पहिली प्रथम गोष्ट ही आहे की आम्हाला ती बदल करण्याची इच्छा आमच्यामध्ये असणे We गरजेचे आहे. need to be hungry for God. आणि देवासाठी आम्ही भुकेले असणे गरजेचे आहे. There is a thing that we need to desire, then we can go ahead. आणि ह्यालाच म्हणलेलं आहे की आमची इच्छा असणे गरजेचं आहे. जेव्हा आम्ही इच्छा असते तेव्हा आम्ही पुढे जातो. Where there is a will, there is a way. जिथं इच्छा आहे तिथं मार्ग देखील आहे. Though our strength will not support us, आणि जरी आमची शक्ती आम्हाला त्याला सपोर्ट करत नसेल, but still if we are in spirit, तरी देखील जेव्हा आम्ही आत्मेत असतो, God will help us to overcome the weakness. आणि देव आम्हाला सहाय्य करतो की त्या आजारपणामधील अशक्तपणामधून बाहेर येण्यासाठी. Because the word of God also teaches in Romans 8:8. देवाचं वचन रोमकारास 8:8 मध्ये देखील आम्हाला शिकवतं, म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत. Wow. If we are in flesh, we cannot please God. जर तुम्ही शरीरामध्येच आहात तर देवाला संतोषू शकत नाही. What still do we want to be living in flesh? का आम्ही आज आतापर्यंत देखील आम्ही शरीरामध्येच जगत आहोत का? We eat 3 times a day, yes? होय, आम्ही दिवसातून 3 वेळा जेवण करतो. Do we pray 3 times a day? तुम्ही दिवसातून 3 वेळा प्रार्थना करता का? Or are we very having a careless attitude? Okay, we will push the quiet time any part of the day. आणि आमच्या जीवनामध्ये आमच्या दिवसामध्ये जो आम्हाला वेळ भेटतो तो असंच आम्ही पुढे ढकलत जातो का? I am not telling about any. I am not pinpointing anybody's spiritual life. मी कोणाच्या आत्मिक जीवनाचा न्याय करत नाही किंवा त्यांना टोचून बोलत नाहीये. Only we need to check ourselves. फक्त ही गरज आहे की आमचं स्वतःचं परीक्षण करणं गरजेचं आहे. What we do sometimes it happens. आम्ही काय करतो, काही वेळा असं घडतं, We get up late. आम्ही उशिरा उठतो And we finish the busy schedule of whatever we have. आणि जे काही आम्ही कामाचा व्यस्त आमचा वेळ असते ते आम्ही संपवतो. And at the end of the day or any time, wherever we have time, we put that quiet time in that time. आणि त्या सर्व बिझी शेड्यूल मधून जो थोडासा वेळ जो भेटतो ना, there we try to insert. आणि तिथं आम्ही ते घालायला बघतो, त्या आमच्या बिझी शेड्यूल मध्ये तो छोटासा वेळ आम्ही तिथं घुसवायला बघतो. This is what we are giving to God who has done everything for us. आणि हेच आहे का देवाने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे, त्याच्या प्रतीत आम्ही हेच काही करतोय का? We need to check ourselves where we are, what is our level. आणि आम्हाला गरज आहे की आम्ही कुठे आहे त्याची तपासणी करण्याची. Very very essential. Always we need to check ourselves. आणि हे खूप गरजेचं आहे की प्रत्येक वेळी आम्ही स्वतःचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. We need not see what others are doing. आणि आम्हाला हे पाहायचं नाही की लोक काय करतात. What they are doing, they are accountable for them, their own life. ते जे काही करतात ना त्याचा हिशोब ते स्वतः देवाला देणार आहे. Because God says, if you want to correct one another in love. आणि देव आम्हाला सांगतो, If you want to correct one another, correct in love. जर तुम्हाला एका कोणाला जर सुधारायचं असेल ना तर तुम्ही प्रीतीने त्याला सुधारू शकता, प्रेमाने. We are only not perfect still. आणि आम्ही देखील परिपूर्ण नाहीये. Then first we need to train ourselves. प्रथम आम्ही स्वतःला प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. Then we will get to see work for other people. मग आम्ही इतर लोकांमध्ये ते काम करू शकतो. So this is what we need to train today. आणि आज हेच काही आहे की आम्ही स्वतःला प्रशिक्षित We करणार need आहोत. to get into the disciplined life. आणि आम्हाला एक शिस्तप्रिय जीवन जगणं गरजेचं आहे. What small choice we make will be glorifying God. आणि जे काही आम्ही निवडतो ना त्याच्यातून देवाचा गौरव होत असतो. If we are not faithful in small things, आम्ही थोडक्या बाबतीत देवाशी विश्वासू जर नाहीये ना, we are lethargic. आणि आम्ही Lethargic means very careless attitude. आम्ही निष्काळजी आहे खूप, आम्हाला त्याचं महत्व नाही. God is with us. God loves me. God is love. He forgives me.
देव माझ्यासोबत आहे, देव माझ्यावर प्रीती करतो, तो क्षमा करतो. Yes, he loves, he forgives. होय, मला तो क्षमा करतो. मी कसंही वागलं तरी तो मला क्षमा करतो. मी निष्काळजी आहे. But we need not take that things lightly. आणि सहज ह्या गोष्टी घेऊ नका. Today is a day that we need to be take the things seriously. आणि आजचा तो दिवस आहे की या सर्व गोष्टी आम्हाला सहज न घेता गंभीररित्या घ्यायचं आहे. I was just thinking whether I will share my one choice which I had done at the age of 22, but still for the glory of God I will be sharing that before. आणि मी आज तुमच्याशी ते वाटत आहे की वयाच्या 22व्या वर्षी असताना जे मी निर्णय घेतला त्याच्याबद्दल मी तुम्हाला शेअर करणार आहे. There was one man. एक मनुष्य होता. He was engineer in irrigation department. आणि तो इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये सरकारी खात्यामध्ये तो इंजिनियर होता. He came up with a proposal. तो प्रपोजल म्हणजे मागणी घेऊन आला तो. So for marriage. लग्नाकरिता. Then I saw. मी पाहिलं. At the age of 22, not so much maturity. आणि वयाच्या 22व्या वर्षी पण एवढं आमच्याकडे ज्ञान नसतं. But still the favor and grace upon God was on me. तरी देखील या वयामध्ये देखील देवाची कृपा आणि देवाचा अनुग्रह माझ्यावर होता. Engineer in irrigation department means we know that the canal of money will flow in their house. आणि तुम्हाला माहित आहे जे उजनीच्या खात्यामध्ये इंजिनियर असतात ना त्यांच्या घरामध्ये जो पैसा पाण्याप्रमाणे वाहतो. But as the man was not personally knowing Jesus as his savior. आणि तो जो व्यक्ती होता ना त्याला ठाऊक नव्हतं की त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचा त्याने महत्त्व नव्हतं. His family was a Christian. त्याचा परिवार प्रभूमध्ये म्हणजे ख्रिस्ती होता. But he did not know, he did not taste the Lord. आणि त्याला देवाची वैयक्तिक त्याला जाणीव नव्हती आणि देवाची चव त्यांनी घेतली नव्हती. Tasting the Lord is personal. आणि देवाची चव असणे हे प्रश्न वैयक्तिक आहे. Being a Christian and the family bring Christ, going to church is another part. ख्रिस्ती असणं आणि पूर्ण परिवार मंडळीला जाणं, चर्चला जाणं हा एक वेगळा भाग आहे. But when I did not want a man who don't know Jesus as a Lord and Savior of his life. आणि मला असं व्यक्ती नको होता की ज्या व्यक्तीला येशू ख्रिस्त वैयक्तिकरित्या त्याला ठाऊक नाही. So that person was rejected. That was a choice which I made. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला नाकारण्यात आलं. And we will be choosing. Why I want to tell you this is मी का हे तुम्हाला सांगत आहे because the choice what we make, we will be lifting up Jesus in our life. आणि जे काय आम्ही निवडतो ना त्या आमच्या निवडणुकीच्या द्वारे येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनात उंच करतो आम्ही. Suppose if we would have chosen money, riches, good family, status, name, जर आम्ही निवडलं असतं, मी निवडलं असतं की पैसा, चांगली फॅमिली आहे, उच्चभ्रू फॅमिली आहे, चांगला स्टेटस आहे, would my spirit be so strong today? जर माझा आत्मा खूप बळकट नटला असता I would be into the worldly things. मी जगामधल्या गोष्टींमध्ये गुंतलेली असल्याचं. So whatever the choice what we make, it should be Christ as the center. आणि जे काय आम्ही निवड करतो ना त्याचं केंद्रबिंदू जो आहे तो येशू ख्रिस्त असला पाहिजे. Top priority should be given to Jesus. प्रथम स्थान जे आम्ही येशू ख्रिस्ताला देणं गरजेचं आहे. But on our own strength we are not able to do this. आणि आम्ही आमच्या स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या शक्तीने देवाला उच्च स्थान आम्ही देऊ शकत नाही. So we need to go to him every day and tell his weakness. Father, this and this I want, but I am not able to do. आम्हाला गरज आहे की आम्ही प्रतिरोज आम्ही देवाकडे जायचंय आणि पित्याला सांगायचंय की पिता मी ह्या गोष्टी करू शकत नाही, मला ह्या गोष्टी हव्या आहेत. आमच्या रोज ज्या आमच्या कमजोरी आहेत He will tell us. तो आम्हाला सांगेल Do this. हे कर. Go this way. ह्या मार्गाने जा. See, we need to grow
we need to grow every day. आणि आम्हाला रोज प्रति दिवशी आमची वाढ होणं गरजेचे आहे. From imperfection to we need to get into perfection. Imperfection to perfection. परफेक्शन अपूर्णतेपासून ते पूर्णतेकडे रोज आमची वाटचाल होणं गरजेचं आहे. When we get into the spirit, then we will see the things of God working in our life. आणि जेव्हा आम्ही आत्म्यामध्ये पूर्ण होऊन जातो ना, त्यावेळेस आम्हाला समजतं की देवाच्या ज्या योजना आहेत, देवाच्या ज्या गोष्टी आहेत, ते आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ लागतात. We will see two examples and then we will finish it up. आणि आम्ही दोन उदाहरण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही संपवणार आहोत. First is पहिलं John, who has written Revelation. आणि तो योहान ज्याने प्रकटीकरण लिहिलं. See Revelation 4, 1 and 2. पाहूया आपण प्रकटीकरणाचं पुस्तक 4 अध्याय आणि पहिलं वचन. फर्स्ट Revelation 4, 1 and 2. 4 अध्याय 1 आणि 2. यानंतर मी पाहिले, तो पहा, स्वर्गात एक दरवाजा माझ्या समोर उघडलेला दिसला आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज करण्याच्या आवाजासारखा होता. तो म्हणाला, इकडे वर ये आणि मी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो. त्याच क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात माझ्या समोर राजासन होते. कोणी एक त्यावर बसला होता. So here we see John. आम्ही पाहतो इथं योहान, God is calling, देव त्याला बोलवतो, come up here and I will show you things which must be hereafter. आणि तू माझ्याकडे इकडे वरती येस, मी अशा गोष्टी तुला दाखवतो, ते घडणं गरजेचंच आहे, घडणारच आहे. When we are in spirit, जेव्हा आम्ही आत्म्यामध्ये असतो, so God will call us to show the things which are in future. आणि देव आम्हाला बोलवतो जेव्हा आम्ही आत्म्यात असतो आणि होणाऱ्या गोष्टी आम्हाला तो दाखवतो भविष्यातल्या. What you all want to know the mysteries of heaven? तुम्हाला माहित आहे का की स्वर्गाच्या राज्याचं रहस्य काय? You want to know the things which are going to happen in future? तुम्हाला माहिती करायचं आहे का तुमच्या भविष्यामध्ये काय घडणार आहे? In your future, in the country, any things you want to see what's happening? तुमच्या भविष्य जीवनामध्ये आणि ह्या देशाच्या देखील भविष्याच्या जीवनामध्ये काय होणार आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. So we need to go to God. आणि तुम्हाला गरज आहे देवाकडे जाण्याची. Here we see. And second was, and immediately. आणि दुसरं आपण पाहूया लगेचच. And immediately I was in the spirit. आणि लगेचच मी आत्म्याने संचालित झालो. Immediately लगेचच I was in spirit. मी आत्म्यामध्ये संचालित So झालो. when we hold on to the spirit, when we are more into the spirit, we give more importance to spirit. आणि जेव्हा आम्ही आत्म्यात राहतो ना तेव्हा आम्ही अधिक वाढत जातो. या आत्म्यात राहण्याला खूप महत्त्व आहे. We sing the things above. आणि आम्ही ज्या वरच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही पाहू शकतो. We see the things which are high. आणि ज्या उच्च ज्या गोष्टी आहेत ते आम्ही ग्रहण करू शकतो. We see also, this is example of John. Then next is Caleb, Numbers 14:24. आणि आपण दुसरं जे उदाहरण आहे कालेबचं उदाहरण आहे. 14:24. गणना 14:24. 14 आणि 24. आणि सर्व लोकांनी माझा 24. 24 21, 22. 21, 22. करेक्ट. पण माझा सेवक कालेब याच्यासोबत वेगळा आत्मा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्यास नेईन आणि त्याच्या वंशजांना तो देश वतन होईल. So this is what we need to take this and go. आणि हेच काही आहे आम्हाला घ्यायचं आहे. Caleb followed he had a different spirit, the spirit of God, and he followed fully
आणि कालेबाकाळ जो होता ना, देवाचा वेगळा आत्मा होता आणि तो पूर्णरित्या त्याचं अनुसरण त्याने केलं. So we need to take the spirit and we follow. Nowadays somebody is following someone and we are following someone. आणि आम्हाला देखील गरज आहे की जो आत्मा देवाने आम्हाला देऊ केला ना, तसंच आम्हाला पूर्णपणे त्यात जायचंय. पण फॉलो करते Nowadays on Facebook follow this, follow that. अशा जसं आपण फेसबुकला, इंस्टाला फॉलो करतो, तशा प्रकारे कोणत्या तरी व्यक्तीचं अनुकरण करतात आज. So whom we need to follow? आम्हाला कोणाचं अनुकरण करण्याची गरज आहे? Not half and half. आणि अर्ध नाही असं. A little bit this is nice, only that we will take, this is nice. आणि जे आम्हाला आवडतं ना तेच आम्ही थोडकंच आम्ही घेऊ असं नाही. We will not compromise with the truth. आणि सत्यासोबत आम्हाला कुठली तडजोड करायची नाही. We need to take what it is, full we have to take. आणि आम्हाला ती गरज आहे, जसं लिहिलेलं आहे ना तसंच घ्यायचंय. अर्धवट त्यातलं जे आम्हाला आवडतं किंवा जे आम्हाला सुटेबल आहे ते घ्यायचं नाही. If we are not understanding, no, जरी आम्हाला समजत नसेल ते, then Holy Spirit will teach us. आणि पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल. Then we have to depend on Him. Then He will teach. Then we can walk and follow Him fully. जेव्हा आम्ही त्याच्यावर अवलंबून राहतो ना, तेव्हा तो आम्हाला शिकवतो की आम्ही कसं चालायचंय, Then कसं our वागायचंय. triangle will change. आता इथं जो त्रिकोण जो आहे ना तो बदलत आहे. So the more part we will be giving to the Spirit. आणि अधिक जो भाग आहे ना इथे आपण आत्म्याला देत आहोत. Then the flesh. आणि त्याच्यानंतर A small शरीराला part. So we have to bring flesh under the submission of Spirit. आम्हाला गरज आहे की आमचा देह जे आहे ना पवित्र आत्म्याच्या प्रभुत्वाच्या खाली घेऊन जायचं. We have to bring flesh down and we have to bring Spirit up. आता इथं जो आकृती काढलेली आहे ना, इथं शरीराचा भाग छोटा दाखवलेला आहे आणि आत्म्याचा भाग जो आहे तो मोठा केलेला आहे. Why? Because the Spirit is life. कारण आत्म्यामध्ये जीवन आहे, आत्म्याकडे जीवन आहे. This one we will take and we will go. आणि आपण पाहणार आहोत. By this example I will finish it off. हे उदाहरण देऊन मी संपवणार आहे. Spirit आत्मा is equal to life. बरोबर जीवन. Flesh expires one day. शरीर एका दिवशी संपणार आहे. So our focus should be on Spirit. तर आमचं लक्ष जे केंद्रित असायला हवं ना, आत्म्याकडे हवं असं. We need to give importance to flesh even. आम्हाला शरीराला देखील महत्त्व द्यायचं आहे. Not that anyhow we can neglect it. तर आम्ही त्याला टाळू शकत नाहीये. But our focus should be on Spirit. आमचं लक्ष केंद्रित जे असावं ना ते आत्म्याकडे असावं. Because the life, the Word of God teaches us, Spirit is life. कारण देवाचं वचन हे आम्हाला शिकवतं की आत्म्यामध्ये किंवा आत्म्याकडे जीवन आहे. And the Spirit will be for two things. One will be for eternity. आणि आत्म्याकडे दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट जी आहे ती अनंत कालिकता आहे. Eternal life. सार्वकालिक जीवन आहे. So we need to get into that. आणि आम्हाला ते घेण्याची गरज आहे जे सार्वकालिक जीवन आहे. Yes, everybody want life. प्रत्येकाला सार्वकालिक जीवन हवंय का? Why we need life? Because the seed, the word is in us. का आम्हाला जीवनाची गरज आहे? कारण ते बीज जे देवाने आमच्यामध्ये घातलेलं आहे ना, one day this body expires. एक दिवस हे शरीर हे मर्त होणार आहे. It will go into the dust. आणि हे मातीला मिळून जाणार. But this whatever we have invested, all the Sundays we have heard, every morning we have spent time with God, that is life. आणि जे काही आम्ही आमच्या आत्म्यामध्ये निवेश करतो, प्रत्येक रविवारी आम्ही जे देवाकडून जे ऐकतो किंवा प्रति दिवशी आम्ही देवामध्ये जे चालतो, so that will raise us up. आणि तेच आहे ते आम्हाला जिवंत असं उठवणार आमच्या आत्म्याला. And the first Thessalonians again, Salome. पहिले तेसलोनिकरास पुन्हा आपण पाहणार आहोत. First Thessalonians 5:20. पहिले तेसलोनिकरास 5:23 पुन्हा आपण पाहणार आहोत. आणि स्वतः शांतीचा देव तुम्हाला पूर्ण पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो. So I pray that we all will be preserved blameless.
आणि मी प्रार्थना करते की तुम्ही निर्दोष राहण्यासाठी तुमची निवड झालेली आहे. So for that, spiritual discipline is must. आणि आत्मिक जे शिस्तता आहे ना ते असणं खूप गरजेचं आहे. Every day, what time we get up, what time we pray, how much we read the word of God, because word of God is food. Man shall not live by bread alone, but by every word that proceeds from the mouth of God. आणि प्रत्येक दिवशी प्रतिरोजी आम्हाला रोज उठून देवाचं वचन ऐकायचं आहे, देवाच्या प्रार्थनेमध्ये चालायचं आहे. कारण शास्त्रलेख असा आहे की मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या निघणाऱ्या मुखातून प्रत्येक वचनाने तो जगेल. आणि देवाचं वचन हे फळ आहे जे आत्म्याला लागतं. Word is bread to our spirit. वचन जे आहे ते आमच्या आत्म्याचं फळ आहे, जेवण आहे, फूड जेवण आहे. So we need to meditate on the word to feed the spirit. आणि आत्म्याला आम्हाला भरवायचं आहे कशाद्वारे? वचनाचं मनन करण्याच्याद्वारे. So let us take this word into our heart and live a life of victory. आणि हे वचन आमच्या हृदयामध्ये घ्यायचं आहे आणि जीवन आम्हाला त्याप्रमाणे जगायचं आहे. Amen. आमेन.